हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. बरं, आई कुठे काय करते मालिकेत सुगरण जोडी स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धा मिहीर घेऊन आलाय खरं तर. पण या स्पर्धेने जे काय वळण सध्या घातलंय मालिकेत आणि सगळ्यांनाच स्पर्धेमध्ये गुंतवलंय त्याने. अनिरुद्ध आणि रुपालीला संजनाला खरं तर स्पर्धेमध्ये इन केलंय, जे की शक्य नव्हतं खरं तर. ते लोकं जेवण बनवायचे, काय करायचे, रुपाली कसा ब्रेड बनवायची हे पण माहिती नव्हतं. मिहीरने जादू केली आहे खरं तर. मालिकेत आल्या आल्या सगळ्यांना जेवण बनवायला लावलंय त्याने. मिहीर, काय सांगशील या पात्राबद्दल आणि काय एन्जॉय आता हे अजून पात्र आणणार आहे? ऑनेस्टली सांगू तर मला पण माहित म्हणजे मिहीरला पण माहित नव्हतं की हे शक्य होशील कारण होणार आहे कारण त्याला असं वाटलं होतं की आता म्हणजे त्याला आई बरोबर पार्टिसिपेट करायचं होतं. आता आई नाहीये तर असं काही आता शक्य नाही, आता तो पार्टिसिपेट नाही करणार. पण होतं त्याच्या डोक्यात पार्टिसिपेट करायचं होतं, पण आता काहीच नाही. पण असं एक सिच्युएशन क्रिएट झाली आहे त्याच्यामुळे एव्हरीवन इज अ पार्ट ऑफ इट नाउ. मतलब अनिरुद्ध और संजना भी उसका हिस्सा बन गए हैं, तो हो गया एक इंटरेस्टिंग सी एक सिचुएशन क्रिएट हो गई है. सबके अपने अपने और चारों लोगों के जितने भी लोग पार्टिसिपेट कर रहे हैं इसमें सबके अपने अपने एक मोटिव है. इसका मोटिव अलग है. इसकी आई को पार्टिसिपेट करना था, आई नहीं तो कम से कम ताई के साथ पार्टिसिपेट कर पा रहे हैं. अरुंधति का एक अलग मोटिव है. संजना और अनिरुद्ध का एक अलग मोटिव है. तो सब एक अलग मोटिव लेके इस कॉन्टेस्ट में पार्टिसिपेट कर रहे हैं, इसलिए ये सिर्फ कॉन्टेस्ट नहीं है, इसमें बाकी काफी कुछ चल रहा है साथ साथ में. और जो एंटरटेनमेंट फॅक्टर आहे आय थिंक वो म्हणजे मिहीर पेक्षा अनिरुद्ध आणि संजना ते एंटरटेनमेंट फॅक्टर आहे. एक्झॅक्टली, कारण त्यांना कुकिंग अजिबात जमत नाही, पण तरी त्यांनी पार्टिसिपेट केलाय आणि दे हैव क्लियर राउंड 2. तो ऑब्वियसली अगर राउंड 2 भी क्लियर हो गया है, फर्स्ट राउंड हो गया, सेकंड राउंड हो गया, ऑडिशन राउंड हो गया, तो आगे बढ़ते जा रहे हैं. कैसे बढ़ते जा रहे हैं, आगे क्या होगा, वो आगे क्या करेंगे. मतलब अनिरुद्ध सॉरी मिहिर और अरुंधति का तो सिंपल है कि हम लोग अच्छा खाना बनाएंगे और अच्छा खाना बना के हम आगे बढ़ेंगे. पर असली जो गेम चल रहा है वो गेम चल रहा है अनिरुद्ध और संजना का. तो वो क्या करते हैं उस पर ज्यादा डिपेंड करता है. येस, नक्कीच. आणि आता हे बघ ना, आता काय होणार आहे पुढे या कॉम्पिटिशन मध्ये? कोण जिंकणार आहे? की अजून काही रुपालीचे संजनाचे काही डावपेच असणार आहेत का? ज्याच्यामुळे बिना डावपेच के कुछ नहीं होता. तर या डावपेचांचा अजून काय रंग उधळणार आहेत ते बघूया आता. पण ऋषी, तुला किती खायला आवडतं आणि बनवायला आवडतं? मी थोडाफार म्हणजे थोडंफार असं असं काहीतरी बनवू शकतो. म्हणजे मी चिकन वगैरे असं चिकन करी वगैरे 2-3 प्रकारची आणि अंडी असं असं बेसिक मी बनवतो. म्हणजे अंडी ब्रेड, ऑमलेट ब्रेड वगैरे असं बेसिक मी बनवू शकतो. पण यापेक्षा काही अजून काही नाही, म्हणजे एवढंच मला जमतं. अजून काही नाही. म्हणजे मी पोळी नाही करू शकत. मी भात बनवू शकतो. भात, मॅगी, चिकन करी, अंडा ब्रेड वगैरे असं असं काहीतरी मी बनवू शकतो. म्हणजे ओके टेस्टेड पदार्थ आहेत हे तुझ्याकडचे. म्हणजे अनेक एक्सपेरिमेंटेशन नाही, बस एवढंच. म्हणजे खाऊन कोणाला काही असं बाधलं वगैरे तर नाही ना? काय खाऊन कोणाला कसं काही प्रॉब्लेम झाला दुसऱ्या नाही असं नाही. मी खूप प्रॅक्टिस आहे, म्हणजे 10 वर्षाची प्रॅक्टिस आहे. असं नाहीये मी 10 वर्षापासून करतोय, पण मी एवढंच करतोय. एक्सपेरिमेंट नाही. जेवढं शिकलोय तेवढंच. बरं, मुंबईत आता आहेस तू बरेच वर्ष झाले. काय कुठे सगळ्यात जास्त खायला आवडतं? एखादं रेस्टॉरंट जिथे जाऊन तू म्हणजे असं मूड ऑफ झाला किंवा जायचं वाटलं तसं जातोस तिथे? मैं ऐसे अगर सही बोलूं तो मैं बहुत ज्यादा फूडी नहीं हूँ, क्योंकि मेरा हिसाब ऐसा रहता है कि मुझे अपना प्रोटीन पूरा करना आहे. म्हणजे मला एवढं प्रोटीन खायचंय, एवढं कार्ब्स खायचंय, एवढं थोडं खायचंय. पण मला जेव्हा मला खायचं असतं तेव्हा मला मला ब्रेड खूप आवडतात. सगळ्या प्रकारचे ब्रेड. म्हणजे ब्रेड म्हणजे आपली पोळी सुद्धा, पोळी, नान, पिझ्झा, बर्गर, हे सगळं मला आवडतं. जिथे आपल्याला म्हणजे जर जर मला इंडियन काहीतरी खायचं असेल तर नान सोबत काही पण चालेल, ठीक आहे. नाहीतर पिझ्झा खूप आवडतो मला. ब्रेड म्हणजे ब्रेडचे प्रकार, ब्रेड आणि ब्रेडचे प्रकार. ते सगळे आवडतात. बरं, महाराष्ट्रीयन एखादं फूड काय एक्सपेरिमेंट करायचं ट्राय केलेस किंवा खूप आवडतो असा किंवा कोणाकडून खूप जास्त मागून घेतलास किंवा हे मला खूप छान बनवतेस? पुरणपोळी फर्स्ट. आणि पुरणपोळी मी तुम्हाला सांगतो, पुरणपोळी म्हणजे मी मतलब काफी जगह पे पूरनपोली खाई है, पर एक स्पेसिफिकली
तर ईशाने एक शो केला होता जय मल्हार. हाँ जय मल्हार में लक्ष्मी जो कर रही थी पूर्वा, वो बहुत अच्छी पूरनपोली बनाती है. तो जब भी वो पुरणपोळी बनाती है वो मेरे और ईशा के लिए लेके आती है, तो हम जरूर खाते हैं. मतलब एक वो जरूर है. आणि उकडीचे मोदक तो वो तो ऐसा है कि अब ईशा ने कुछ जुगाड़ कर लिया, मिल गए हमको तो खा लिया, बस नाही है. वा, किती मस्त. आणि अशा प्रकारे आता आहे आणि आता मालिकेत जे काय दिसणार आहे ते बघायला आपल्याला पण उत्सुकता आहे. पण काय वाटते कोण जिंकेल? काय थोडेसे असे क्लिप्स आम्हाला द्यायला आवडतील का? मला असं वाटतंय की आम्ही जिंकणार. हे सगळंच म्हणतात रे. हे सगळेच म्हणतात आम्हीच जिंकणार. असं वाटतंय मला. सो लेट्स सी, बघूया कोण जिंकतंय आणि तुम्हाला काय वाटतंय की कोणत्या जोडीने जिंकावं ते कमेंट मध्ये सांगा. आणि थँक्यू सो मच खरं तर. थँक्यू सो मच. आणि बघूया आता पुढे काय घडतंय. हे पात्र नवीन काय अजून ट्विस्ट घेऊन येतंय. ट्विस्ट तो आपको पता है कौन लेके आएगा. थँक्यू. थँक्यू सो मच.